गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज सर्वप्रथम ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना सर्वात आधी विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आज आपण बघूया डिवाइन टायमिंगमध्ये आपल्याला आपल्या स्पिरिट गाईडचा, आपल्या एंजल्सचा, आपल्या युनिवर्सचा, आपल्या इष्टदेवतांचा काय गायडेड मेसेज असणार आहे. प्लीज गाईड करा एंजल्स. आजचा एंजेलिक मेसेज माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय आहे प्लीज गाईड करा. मॉर्निंग एनर्जीज काय आहेत माझ्या व्ह्यूअर्सची प्लीज गाईड करा एंजल्स. 2 मेसेजेस आलेले आहेत. रास पाहूया आपण. एंजल्स प्लीज गाईड करा. कुठल्या राशीसाठी तुम्हाला आज मेसेज गाईड करायचा आहे. तसाच हा सगळ्याच राशींसाठी मेसेज असतो, पण प्रॉमिनेंटली रास पाहूया आपण कोणती आहे. तर कुठल्या राशीचं वाईट फेस सुरू असेल किंवा काय असेल तर त्यासाठी आपण मंत्र पण बघूया. एंजल्स प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स. दोन राशी आलेल्या आहेत, 3 राशी आलेल्या आहेत. आज 3 राशींसाठी मेसेज असणार आहे. सगळ्याच राशींसाठी हा मेसेज आहे, पण ह्या 3 राशींसाठी बघूया काय आहे. सिंह रास. सिंह म्हणजे लिओ. सिंह रास. जर कुठली डिप्रेशन टेन्शनमधून तुम्ही जात असाल, वाईट फेज असेल तर ओम लक्ष्मीय नमः. ओम लक्ष्मीय नमःचा जाप सिंह राशीने करायचा आहे. सिंह रास. आजचा गायडेड मेसेज पण बघूया आपण काय आहे. सगळ्याच राशींसाठी हा मेसेज आहे. मी पुन्हा सांगते, ही जनरल रीडिंग आहे, पण असं स्पेसिफिक कुठल्या राशीसाठी पर्सनसाठी नाही आहे. दुसरी रास आहे कन्या. कन्या म्हणजे वर्गो. कन्या रास. जर कुठल्या लाईफमध्ये डिप्रेशन टेन्शन असेल तर ओम नमो नारायण. ओम नमो नारायण हे कन्या रास म्हणजे वर्गो राशीने हा मंत्र जाप करायचा आहे. जर कुठला वाईट फेज लाईफमध्ये सुरू असेल तर. तिसरी रास आपण पाहूया कुंभ. ॲक्वेरियस. लगातार 2-3 वेळेस कुंभ रास ॲक्वेरियस राशी येत आहे. नक्कीच कुंभ राशीचा ॲक्वेरियस राशीच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट नक्कीच येणार आहे. तर कुंभ राशीने ॲक्वेरियस राशीने ओम श्रीप्रदाय नमः. ओम श्रीप्रदाय नमःचा जाप करायचा आहे. तर चला आजचा गायडेड एंजेलिक मेसेज आपण पाहूया. युनिवर्सचं आपल्यासाठी काय आहे. ट्रस्ट इन युअर ॲबिलिटी. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वतःच्या हिमतीवर, मेहनतीवर विश्वास ठेवा असं युनिवर्सने आपल्याला गाईड केलेलं आहे आज पहिल्या मेसेजने. आणि सेलिब्रेशन. एक आनंद उत्सव तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सेलिब्रेशनचा फेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे असं युनिवर्सने आज आपल्याला गाईड केलेले आहे. दोन्ही मेसेजेस आहेत, सेलिब्रेशन आणि ट्रस्ट इन युअर ॲबिलिटी. तर नक्की तुमच्या स्वतःच्या मेहनतीवर, तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासावर आत्मनिर्भर राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. जे काम तुम्ही करत आहात त्या कामामध्ये तुम्ही स्वतःला डाऊट घेऊ नका की मी जे करतो आहे ते योग्य आहे का. जे काय करताय ते मनापासून करा आणि युनिवर्सला सरेंडर करा. तुमचं काम जे काय होईल ते योग्यच होणार आहे. आणि चांगल्या जे तुम्ही हातात काम घेतलं आहे, ज्या गोष्टीची मेहनत घेतलेली आहे त्याचं सेलिब्रेशन नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. आणि तसंही जर तुमचा आज बड्डे आहेच तर त्यासाठी पण तुम्ही आज सेलिब्रेशन करत आहात. खूप वर्षांपासून जी कुठली इच्छा अपेक्षा मनामध्ये असेल तुमच्या करिअरसाठी, तुमच्या बिझनेससाठी, जॉबसाठी, तर त्याचंही सेलिब्रेशन इकडे मला दिसत आहे. की पाहिजे त्या ठिकाणी जॉब इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक केला, तिकडून तुम्हाला जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली आहे. बिझनेसमध्ये जसा फायनान्शियल ग्रोथ हवा होता, करिअर ग्रोथ हवा होता, तुम्ही ज्यासाठी खूप मेहनत घेऊन कामं केलीत तर तिकडचं पण यश, प्रॉफिट तुम्हाला भेटत आहे. त्याचं सेलिब्रेशन तुम्ही करत आहात. तुम्ही जे मेहनत कष्ट घेतली आहेत, ज्या गोष्टीवर तुम्ही आत्मनिर्भर राहून कामं केलं आहे त्याचं फळ तुम्हाला इथं युनिवर्स तुम्हाला देत आहे. आणि जी निगेटिव्हिटी आहे तुमच्या जीवनातली ती युनिवर्स इथे काढून टाकत आहे. तर नक्की आपल्या इष्टदेवतांची आपल्या इष्टदेवतांची, आपल्या पूर्वजांना नेहमी तुम्ही ग्रॅटिट्यूड शो करा. कारण ते 24 तास आपल्या प्रोटेक्शनसाठी, आपल्याला ब्लेस करण्यासाठी आपल्या सभोवताली नेहमी असतात आपले इष्टदैवत. तर नक्की
त्यांना नेहमी ग्रॅटिट्यूड शो करा आणि होईल तितकं आपल्या हातातनं अनाथ गोरगरीब विधवांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असा दैनंदिन जीवनामध्ये यथाशक्तीप्रमाणे का होईना पण त्यांना मदत नक्की करा. ह्याचे ब्लेसिंग्स आपल्याला नक्कीच आपल्या प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये गाईड करतात आणि सपोर्ट करतात. सॉरी. तर आजचा मेसेज आपल्यासाठी शुभमय, मंगलमय आणि आशीर्वादित राहो. आयुष्यामध्ये नवीन गोष्टी तुम्हाला भेटत आहेत, युनिवर्स तुम्हाला देऊ पाहत आहे, तर त्या गोष्टीची संधी घ्या, फायदा घ्या आणि प्रत्येक गोष्टींसाठी युनिवर्सला ग्रॅटिट्यूड नक्की शो करा. खूप काहीतरी चांगलं तुमच्या जीवनामध्ये युनिवर्स तुम्हाला देत आहे. फक्त स्वतःवर पूर्णपणे मनाने विश्वास ठेवा की मी जे करतो आहे ते पूर्णपणे योग्यच आहे आणि डाऊट घेऊ नका. कारण डाऊट घेतल्याने ते नेगेटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये येते आणि जे कामं आपण करतो ती फिसकटण्याची शक्यता असते. तर नक्की प्रत्येक लाईफच्या प्रॉस्पेक्टमध्ये जी टॉक्सिसिटी आहे ती निघत आहे आणि सेलिब्रेशनचा मूड तुमच्या जीवनामध्ये ऑन होत आहे. तर नक्कीच प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये सुखी, समाधानी आणि आनंद राहा. सेलिब्रेशन येणारा वर्ष तुम्हाला सगळ्यांसाठी आशीर्वादाचा असणार आहे आणि हा जाणारा वर्षही तुम्हाला खूप काही सुखी, समाधानी, उत्तम आरोग्य तुम्हाला देत आहे. तर नक्की ह्या गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या आणि युनिवर्सला, एंजल्सला ग्रॅटिट्यूड नक्की शो करा. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभमय, मंगलमय जाऊ. धन्यवाद.